नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आजची स्टोरी आहे सायलीची. एका छोट्याशा गावात असते, गरीब कुटुंबामध्ये असते. छोटंसं कुटुंब असतं. वडील शेतात काम करत असतात, आई घर सांभाळत असते. शिवणकाम करून त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. सायलीला शाळेत शिकायला खूप आवडायचं. ती नेहमी स्वप्न पाहायची की एक दिवस मी खूप मोठे होईल आणि माझ्या आईवडिलांना आधार देईल. आणि तिचं शिक्षिका व्हायचं स्वप्न होतं. आणि हुशार पण होती खूप शाळेमध्ये, त्यामुळे शिक्षकांना पण तिचा अभिमान वाटायचा. सायलीचं आयुष्य फार साधं होतं. तिच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्याने तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. काय आहे पूर्ण स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. सायलीला तिच्या मैत्रिणीसोबत फेसबुकवर गप्पा मारायला खूप मजा यायची. ती आपल्या शाळेच्या गमती, गावातल्या सण उत्सव फोटो शेअर करायची. एक दिवस एक फ्रेंडने तिला रिक्वेस्ट आली. रोहन नावाचा मुलगा होता. रोहन दिसायला सुंदर होता, आकर्षण होता आणि गोड स्वभावाचा होता. सायलीला खूप आपलंसं वाटायचं. त्याने आपण शहरात राहतो असं सांगितलं आणि सायलीला त्याचं बोलणं खूप आवडायचं. ते दोघे रोज मेसेजवर बोलायचे. सायलीला वाटलं की एक चांगला मित्र आहे. सुरुवातीला त्याचं बोलणं अगदी साधं होतं. गावातल्या गप्पा गोष्टी सायली गावाकडच्या गोष्टी सगळ्या रोहनला सांगायची. रोहनसुद्धा शहरातल्या सगळ्या गोष्टी सायलीला सांगायचा. तर रोहन म्हणायचा, मला ऐकून तुझ्या गावाला यावंसं वाटतं, तुझ्या गावातलं गोष्टी ऐकून, तिथलं वातावरण. तर असंच बोलणं चालू राहिलं. काही आठवणे काय झालं, रोहनचं बोलणं बदललं. त्याने सायलीला तिचा फोटो मागितला. तिने विचारलं, कशासाठी लागतो आहे? सायलीला काही कळलंच नाही. सायली म्हणली, कसला फोटो? रोहनने असं तसं सांगितलं. अगं असं थोडा खुला फोटो, तुझ्या स्टाईलचा. सायलीला त्याचं बोलणं विचित्र वाटलं. तिने स्पष्ट नकार दिला. रोहन, मला असं काही करायला आवडत नाही, तू असं बोलू नकोस. पण रोहन थांबला नाही. त्यानं रोज सायलीला त्रास द्यायला लागला. कधी गोड बोलून तर कधी रागून. तो फोटो मागत होता तिच्याकडं, आग्रह धरायचा. सायलीने प्रत्येक वेळेस नकार दिला, पण तिच्या मनात भीती निर्माण होऊ लागली की रोहनने तिला धमकी दिली. सायली, जर तू मला तुझा फोटो पाठवला नाही तर तुझ्या घरच्यांना सांगेल तू माझ्याशी गैरवापर केलास आणि माझ्याकडे तुझे काही खाजगी फोटो आहेस ते मी सगळ्यांना दाखवेल. सायली घाबरली. तिने तर कधीच असं फोटो पाठवले नव्हते, पण रोहनने तिच्या काही सामान्य फोटोंना एडिट करून खोटे फोटो बनवले होते जे त्याने सायलीला दाखवले. ती पूर्णपणे घाबरून गेली. डोळ्यासमोर आईवडिलांचे स्वप्न, गावातली इज्जत, तिचे स्वप्न तिला धोक्यात दिसू लागली. रोहनने धमक्या दिल्या की तू फोटो पाठव, नाही तर तुझ्या घरच्यांना दाखवेल. दिवाळीची रात्र होती. लॉजवर भेटायली, नाहीतर हे फोटो मी तुझ्या घरच्यांना सांगेल, गावात सगळ्यांना दाखवेल. सायलीने खूप विरोध केला, पण रोहनने ऐकलं नाही. तो तिला त्रास देत राहिला, धमक्या देत राहिला. तिच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. ती घाबरलेली होती, हताश होती. समोर आईवडिलांचे स्वप्न होते, पण तरीसुद्धा जर मी गेले नाही तर माझ्या कुटुंबाची बदनामी करेल रोहन, असं तिला वाटायला लागलं. तिच्या जवळच्या मैत्रिणीला ही सगळी गोष्ट तिने सांगितली. तिचं नाव पूजा होतं. ती शाळेतली बेस्ट फ्रेंड होती तिची. पूजाने सायलीला सांगितलं, सायली तू हे सगळं तुझ्या आईवडिलांना सांग किंवा पोलिसांकडे जा, रोहन तुला ब्लॅकमेल करतोय. पण सायलीला भीती वाटली. तिला वाटलं की जर तिने कोणाला सांगितलं तर गावात तिची कुटुंबाची बदनामी होईल. तिने पूजाला वचन दिलं, तू सांभाळून घेईल, पण तू कोणाला सांगू नकोस. पूजा नाखुश होती, पण तिने सायलीचं ऐकलं. दिवाळीचा सण होता. गावात सगळीकडे मोठा उत्सव होता. दिवे लावलेले होते, कोणी फराळ बनवत होतं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, पण सायलीच्या मनात मात्र अंधार होता. तिने घरी खोटं सांगितलं, मी माझ्या मैत्रिणीकडे चालले दिवाळीची पार्टी करायला, मी तिथे जाऊन येईल. तिच्या आईला काही शंका आली नाही. तिने सायलीला प्रेमाने निरोप दिला, जा पण लवकर ये आणि सांभाळून ये. सायली गावाबाहेरच्या एका लॉजवर पोहोचली. तिथे रोहनने तिला बोलवलं होतं. तिथे पोहोचतात तिच्या हृदयाचे ठोके वाढले. तिला काही तरी वाईट होणार याची शंका यायला लागली, पण तरी ती आत गेली. रोहन तिची वाट पाहत होता. त्याने चेहऱ्यावर एक हसू होतं. सायलीने त्याला विनवणी केली, रोहन मला घरी जाऊ दे, तू मला वचन दिलं होतंस की तू मला त्रास देणार नाहीस.
पण रोहनने तिचं काहीच ऐकलं नाही. त्याने तिच्याशी गैरवर्तन सुरू केलं. सायली रडत होती, ओरडत होती. खोलीचा दरवाजा बंद होता, त्यामुळे कोणापर्यंत तिचा आवाज पोहोचला नाही. सायली पूर्णपणे खचली होती. तिच्या मनात, शरीरात प्रचंड वेदना होत्या. पण जेव्हा रोहन 5व्यांदा तिच्याकडे आला तेव्हा सायलीला शेवटचा विरोध केला. तिने त्याला ढकललं आणि ओरडली, बस आता पुरे झालं. रोहनला हा विरोध सहन झाला नाही. त्याने तिच्या खिशातून एक सुताई बॉम्ब काढला आणि तो खोलीत फोडला आणि तिथे स्फोट झाला आणि सायली गंभीर जखमी झाली. नाजूक शरीराला तो स्फोट सहन झाला नाही आणि तिथे तिचा मृत्यू झाला. दिवाळीच्या रात्री सायली घरी परतली नाही. तिचे आईवडील काळजीत होते. मैत्रिणीला फोन केला. मैत्रिणी म्हटली, आम्हाला पण काही माहिती नाही. वडिलांनी गावातील काही लोकांना विचारलं, पण सायली कुठे दिसेना. कोणालाच काही अंदाज नव्हता. शेवटी त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. तपास सुरू झाला. सायलीचे कॉल रेकॉर्ड चेक केले, तिचे फेसबुक चेक केले. त्यामध्ये मेसेज आढळले आणि लॉजचे CCTV फुटेजची छाननी केली. त्यामध्ये सायली दिसून आली आणि रोहन दोघे दिसून आले. शेवटी विजय सत्याचाच होतो. रोहनला पकडलं, चौकशी केली, पकडलं त्याला. तर बघू शकता. तर आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. सायलीने सगळ्यात आधी घरच्यांना सांगायला पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.